तुमच्या कोल्हापूरचं संस्थान घ्यायचं सांगितलंय, तुमच्या साताऱ्याचं घ्यायचं सांगितलंय, पुणे औंधचं पण घ्यायचं सांगितलंय. आयुक्त साहेब त्याच्यावरती अभ्यास करताय. पुण्याचे तुमचे जे पश्चिम महाराष्ट्राच्या विभागाचे आयुक्त आहेत त्याच्यावरती अहवाल बनवणं सुरू आहे. अभ्यास करणं म्हणजे काय ते पुस्तक वाचल्यासारखं वाचित नाही, अहवाल बनवणं सुरू आहे. मला माहिती मिळाली त्याच्यात आता खरी एक खोटी माहीत नाही, पण मला मिळालेली शक्यतो खोटी निघत नाही. सातारा संस्थांच्या एका गॅजेटमध्ये 15 लाख नोंदी आहे. त्याच्यात जर 15 लाख आहेत तर 42 लाखापेक्षा जास्त मराठा आरक्षणात जातोय. लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आणि मग शेतकऱ्याचा मुद्दा घेतो. पण शेतकऱ्याचा एकदा मुद्दा घेतो आपल्याला लढलं डेंजर असतं. आपण एकदा मागा लागलो ना त्याच्यातून पाणी काढूच तर मागं सरकतच नाही पुन्हा. मग जे व्हायचं असेल ते होईल. मी तसला विचार कधीच करत नाही. पण शेतकरी म्हणून तुम्ही सुद्धा सगळे त्या आंदोलनात उतरले पाहिजेत. मराठी म्हणून मराठी उतरते, पण शेतकरी सुद्धा पुढे आलं पाहिजे. तुमच्यात गटतट नसले पाहिजे तर न्याय मिळत. तुमचं कर्ज फुट नाही. आजच शब्द आहे आपला या पवित्र व्यासपीठावर शेतला. तुमचं कर्ज फुट नाही. तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते बघतो. तुमच्या पीक विम्याचे पैसे कसं काय मिळत नाही ते पण बघतो. तुमच्या दुधाला भाव कसं काय मिळत नाही ते आपल्याकडे लागलं. तुम्ही बाकीचं टेन्शन नाही घ्यायचं. फक्त चल म्हणलं की एकदा मांडी घालून बसलं उठायचं. मुंबईत कसे मराठी एकदा नेले ना, कोणच्या डांबरीवर मराठीच होत. कोणचा गाडा कोणाचा कुंकड पळू दे तळाला मिळणार. मला मुंबईत गेल्यावर माहित झालं पोलिसाचं बॅरिकेड पळवतं म्हणून. त्याला चाक असते बाबा खालून. म्हणजे लढाई जर जिंकायची म्हणलं तर ती चिकाटीनं लढावी लागते. माझ्या अगोदर सुद्धा समाज लढला, परंतु आपण जी चिकाटीनं त्याच्यात उतरलोत ना म्हणून 58 लाख नोंदी निघाले. 58 लाख नोंदीमध्ये साधा आकडा नाही, 2.5 ते 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. कोणाला काय बोंबलायचं बोंबलं नाही मला माहिती. गेले ते आपले काही दुकानदार म्हणतात निघालच नाही. तो तुला काय सांगावं. आणि कुणी उठत तर नाहीच मागा लागत. रोज 2-4 दिवसाला 4-5 जण उठले का आलेच मीडिया. आणि तेवढाच आरोपी दुसरा काहीच नाही. याने त्याला हाणलं, त्याने त्याचं गबाळ हाणलं. गबाळ हाणलं कुठं आहे मग? रोज दुसऱ्याच्या गाडीत बसवतोय मी. गबाळ हाणलंय कुठं? खरं खोटं सांगत नाही तुम्हाला मी. या गाड्या मापल्या नाही बरं कामदार साहेब, मापल्या नाही गाड्या. या गाड्या मराठा समाजाच्या. हे जर ठरलं ना ओळखू गावात त्याला सोडून जायचं, मला रिक्षा द्यायला पैसे नाही. मी माझ्या आयुष्यात काही कमीच नाही, मला कमवायचं नाही. मला ह्या लेकीबाळीच्या तोंडावरती आनंद आणि हसू बघायचं यांचे. यासाठी जीवन पूर्ण करायला लावलं. लेकरा बाळाला आयुष्याचं सुख समाधान द्यायचं. त्यांना आयुष्याचं आरक्षण द्यायचं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांना टिकलं पाहिजे असं द्यायचं. तात्पुरतं मागायचं नाही. तुम्ही बी उद्या पासून तुमच्या उर्वरित आयुष्यात काय हुकलं तू मागचीच मिळवून देत नाही. ती मागचे लय धोकादायक असते सगळ्यांचे. ते काड्या करतात मागं बसल्या. उद्यापासून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, मिळवताना काय मिळवायचं. तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याचं द्यायचं हे मागा. मतदानाला पैसे, कोंबडी खायला पैसे, भिकार चाळ्या नाही करायचे. आयुष्याचं जे लेकरा बाळाला आयुष्याला लागतं ना ते द्या. त्यांच्या शेतीमालाला भाव द्या. मागताना असं मागा की कायम पाणी मिळालं पाहिजे. पाणी असलं का आपण 2-2, 3-3 पिकं घेतोय. कोणाच्या दारात कुत्र्यासारखं उभारायची गरज नाही. कष्ट करून श्रीमंत हो असं मागा. आरक्षण केंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशा गोष्टी मागा. 500 घेईन 1000 घेईन ते आयुष्याला पुरत नाहीत. आता लाडक्या बहिणीला 1500 रुपये देते, पुरले का? नाही मग काय घेतले. असं नादी लावी देते आपल्याला. लाडक्या बहिणीला 1500 देते, 1500 12 जोडत देते. आणि त्याचं काय दादीच्या सपाट्यात जर सापडले ना 1500 दादीच्या सपाट्यात उडले ते तर संध्याकाळ होऊ देत नाही दाजी म्हणून 1500 आऊट. ही किंमत आहे आपल्या लेकरा बाळाची. आपल्या लेकरा बाळाला लेकी बाळीला आयुष्याचं द्या.